नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आपण मागच्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो. तुमचं नाव काय बोलले? कमल सिंग नायमाने, पैठण तालुका, जिल्हा संभाजीनगर. माझ्या गावापासून एक 20-1 किलोमीटर तुमचं गाव आहे. मी तुमच्याकडे एक वेळेस आलो होतो, मोबाईलवरच तुमचं काम केलं आहे मी एक वेळेस बघितल्यानंतर. तर तुमच्या बागेमध्ये माल निघत नव्हता. नाही काहीच नाही, तुरळक एकदम. किती पैसे होते तुमचे? 60-70 हजार रुपये तुमचे होत होते. यावर्षी तुम्ही बोलले 2,70,000 झाले, बरोबर? कारण तुम्ही माझ्याकडे लेट आले होते. म्हणजे 3 डिसेंबरला तुम्ही माझ्याकडे आले होते. म्हणजे आपण स्टोरेजच्या फवारण्या तुम्हाला दिल्याच नव्हत्या. झाडाची कंडिशन अत्यंत खराब होती आणि तुमचे झाडं आज रोजी एकदम हिरवेगार झालेले. गवतावर तणनाशक मारा म्हटलं, तुम्ही मारलं नाही. ते मालामुळं राहिलं. तुमचे झाडं एकदम चांगले झाले, झाडावर मालही निघाला. कारण तुमच्या झाडावर माल निघण्याची एक क्षमताही नव्हती. नाही मला तर म्हणजे एक 2-3 टन निघन फक्त, ते पण बरजबरी रेटून बरं. असं होतं फक्त. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या झाडावर 2,70,000 निघाला. काल तुम्ही माझ्या शेतात आले, 5-7 लोक मिळून आले तुम्ही. मला एक कॉल आला, विनय फुलारे नागपूरचा. ते बोलले माझ्या 80 झाडावरती 9.5 टन माल निघाला आणि संत्र्याची झाडं आहेत त्यांच्याकडे 400, त्याच्यावर सध्या 70 टन माल त्यांच्याकडे आहे. आता याचा नंबर मी कुणाचा, विनय फुलारे साहेबांचा नंबर मी याच्यावर देणार. आता अमरावती नागपूर तिकडे जाऊन तर मी व्हिडिओ काढू शकत नाही. तर तुम्हाला आज लाईव्ह त्यांचा माल आहे, त्यांची गळपण नाही आहे. त्यांचा नंबर मी याच्यावर देणार आणि तुमचाही देणार. आता ही बाग तुमची म्हणल्यावर तुमचा तर देणारच, पण त्या शेतकऱ्याचाही नंबर देणार. कारण की बाकीचे जे यूट्यूबर काम करता, शेतकऱ्याचे स्पॉटर जाऊन काम करता, त्यांना शिल्लकचा खर्च देता, 2-4 कंपन्याचं मिक्स करून देता आणि शेतकऱ्याचा नंबर देत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा ग्रुपही नसतो. आपला ग्रुप आहे, 400-500-600 जे लोक असतील त्या ग्रुपला आहे. एकमेकांना सर्व लोक कॉन्टॅक्ट करता, एकमेकांचा संवाद साधता, ग्रुपला जॉईंट राहता. आणि तसं मी व्हिडिओ बनवतो, त्यात शेतकऱ्याचे नंबरही देतो. कारण शेतकरीचे का असा माणूस आहे, तो खरं बोलतो. बरेचसे लोक म्हणतात शेतकऱ्याला वेळ नसतो, शेतकऱ्याचे व्हिडिओ जरी काढता परंतु नंबर देत नाही. आपण तसं नाही करत. आपण प्रत्येक शेतकऱ्याचा व्हिडिओ देतो, नंबर देतो, त्यांच्या बागेचा व्हिडिओ पण काढतो. आता तुम्हाला मी जे बोललो ते तुमचं झालं की नाही झालं? आणि खर्च किती दिला तुम्हाला? 25,000-30,000 मध्ये होता. त्याच्यातून सर मी तुम्ही जेवढं दिलं ना, त्याच्यातून मी खरं सांगतो, मी फक्त 15,000च खर्च केलं होतं. बघा आता यांना मी जे दिलं ते आता अर्ध केलं यांनी, म्हणजे गलती यांचीच आहे. तुम्ही तसं नाही करायला पाहिजे. आम्ही काही शिल्लक देत नाही. अरे 70-80-100 रुपये प्रति झाडाचा खर्च देतो मी. एवढा तर नॉर्मल खर्च येतो, तो करावाच लागतो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगितलेलं, साहेब मी माझं काम घेऊ नका, पण मी सांगितलेलं आहे मशागत बंद करा, शेणखत आवर्जून वापरा, पाण्याचं काटेकोरपणे पालन करा, म्हणजे जास्तही देऊ नका, आणि तणनाशक आवर्जून वापरा. या 4 गोष्टी तुम्ही घेतल्या तर तुम्हाला झाडाला जो तुमच्या पद्धतीने माल लागतो त्याच्यापेक्षा जास्तच लागेल. आणि दुसरी गोष्ट, झाडाचं मरण्याची संख्या ही कमी होते. आता याच्यातून तर माझा काही फायदा नाही, तरी मी हे सांगतो, काय मेहनत बंद करा, माझा फायदा नाही. तुम्ही शेणखत वापरा, माझा फायदा नाही. तुम्ही पाण्याचं नियोजन चांगलं करा, माझा फायदा नाही. आणि तणनाशक वापरा, यातही माझा फायदा नाही. या 4 गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याने, आणि हे मी जवळपास 10 वर्षापासून सांगतोय, मशागत बंद करा, मशागत बंद करा. तर तुम्हाला रिझल्ट किती टक्के आला? रिझल्ट मी 100% सांगतो. 100%. आता जे विनय फुलारे ज्यांचं मी बोललो, ज्यांच्या 400 झाडावर संत्र्याच्या 70 टन माल सध्या आहे आणि मोसंबीच्या 80 झाडावर त्यांचा 9.5 टन माल गेला. आता मी तिथं जाऊन व्हिडिओ काढला, माझी खूप ॲड होईल, पण जाता का नागपूरला 500 किलोमीटर आता? तर त्यांचा नंबर मी यामध्ये देणार, तुमचाही देणार आहे. कारण शेतकऱ्याची दिशेबोल व्हायला नको.